नर्मदे हर आज दिनांक 24 डिसेंबर 2025 आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा 52वा दिवस। आम्ही आहोत मंडलेश्वर येथे। आम्ही आता मंडलेश्वरून निघतोय। मंडलेश्वरून आता आम्ही पुढच्या मुक्कामाला जातोय। चला तर बघूया आज काय काय आपल्याला प्रसंग येतात ते। आता आपले सगळे परिक्रमावासी आवरून सगळे निघाले आहेत आता पुढच्या मार्गाला। आपणही निघूयात चला। नर्मदे हर। आजचं मैयेचं दर्शन नारेश्वर मंडलेश्वर घाट मंडलेश्वरचा नर्मदा घाट इथून असं आपलं दर्शन आजचं। तांबडं पण फुटलंय आता सूर्योदय होण्याच्या मार्गावर। नर्मदे हर बाबूजी। मंडलेश्वर गावातून बाहेर निघताना घाटाच्या वरती चढून सबजेल मंडलेश्वरची सबजेल आहे। एक किल्ल्यासारखं आहे, त्याच्या आतमध्ये जेल आहे। गावातून लागल्यानंतर आपल्याला पक्की सडक डांबरी सडक लागली आहे। नर्मदे हर। आपण जातोय आता पथाड या गावाकडे। तर चला जाऊयात। आजचं सूर्यनारायणाचं दर्शन अशा पद्धतीने आपल्याला झालेलं आहे आणि परिक्रमावासी पुढे बी मार्गस्थ आपल्या पुढच्या प्रस्थानाकडे। एवढा ट्रॅफिक एरिया आहे आजचा हा रोजचा। तुम्ही पाहत असाल 4 एअरलाइन्स 4 एअर बस एकाच वेळेस इथून एकमेकांचा थोडंसं टायमिंग 2-4-5-10 मिनिटानंतर मागे पुढे होत आहेत। नर्मदे हर। सकाळी चालून आल्यानंतर सगळे परिक्रमावासींनी इथं आता आरामासाठी थांबलेत। आपल्याकडचे बिस्किट चिवडा वगैरे बालभोग घेऊन आता बालभोग घेतील सकाळी सकाळी आणि आता बालभोग घेऊन मग पुढे निघू। 4-4.5 किलोमीटर चालून झाल्यानंतर इथं सगळ्यांनी आराम केला। आता नर्मदे हर। बालभोग घेऊन आता आपण निघालोय पुढच्या मार्गाला। आधी रस्ता होता, आता पगडंडी मार्ग आहे आणि त्या पगडंडी मार्गाने आपण आता पुढच्या गावाकडे जातोय। थोडं जंगल टाईप म्हणजे ते म्हणतो बिहड तसं आहे। शेती वगैरे आहेत जवळपास पण मोकळा रस्ता आहे। थोडंच पुढे आल्यानंतर गोगावा 3 किलोमीटर इकडे दाखवलंय आणि इथे चाय प्रसादीची सेवा दिली जाते। हे बाबाजी यांनी एक छोटीशी टपरी बनवली आहे, त्याच्यात चाय प्रसादीची सेवा देते आणि आपले परिक्रमावासी इकडे येतात इथं बसून चाय प्रसादी वगैरे घेऊ। परिक्रमावासी बसलेत सगळे चहा प्रसादीसाठी। नर्मदे हर। इकडनं अजून काही परिक्रमावासी येत आहेत। नर्मदे हर। आपण आले आहोत आता सुलगाव या गावात। सुलगाव क्षेत्र 1 किलोमीटर आतमध्ये आपण जाणार आहोत परिक्रमा मार्गाने सरळ पथवाड क्षेत्र 6 किलोमीटर आपण सरळ जाणार आहोत या गावातून।
नर्मदे हर आल्यानंतर संत सियाराम बाबाजी नर्मदा आश्रम तिकडच्या पलीकडच्या साईडला तेली बट्यान आश्रम आहे. तिथं जी सेवा दिली जाते परिक्रमावासियांना. इथं एक आश्रम आहे आणि आपण जाणार आहोत पुढे पुढच्या मार्गाला. ते आल्यानंतर आपल्याला आता हे लागलंय, पक्की सडक लागली आहे. आपण गोगावा या गावातून आता पुढे प्रस्थान करत आहोत. नर्मदे हर. पण समोरून आल्यानंतर इथे आपल्याला 2 मार्ग लागतात. एक मार्ग आहे नर्मदा परिक्रमा मार्ग आणि दिगार आश्रम. इकडं 800 मीटर दिगार आश्रम आहे आणि इकडं नर्मदा परिक्रमा मार्ग आपला डाव्या हाताला वळतो. तर गोगावापासून पुढे 200 किलोमीटर आल्यानंतर डाव्या हाताला वळून आपल्याला परिक्रमा मार्गाला जायचं आहे. नर्मदे हर. पुढे एक छोटी वस्ती लागली, त्याच्यातून असे छोटे छोटे रस्ते आहेत. इथं एक मार्ग दिला आहे. इथून छोट्या वस्तीतून दुपारची भोजन प्रसादी घेतली, थोडासा आराम केला, एक 15-20 मिनटं, काही कपडे धुतले आणि आता निघालोय आम्ही आता पुढच्या मार्गाला. पुढच्या मार्गाला आहे 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 9 किलोमीटर, 12 किलोमीटर असे आश्रम. तर आपण चालून गेल्यावर आता कळेल 5 वाजेपर्यंत आपण किती किलोमीटर गाठतो. त्यानुसार आपण रात्रीचा प्लॅन करणार आहोत कुठं मुक्कामाला थांबायचं ते. नर्मदे हर. पुढे चालून आल्यानंतर आपल्याला 2 पगडंडी लागतात. इथे पुढे पाटी दिलेली आहे, आपल्याला उजव्याकडून जायचंय. जुनी पाटी आहे, दिसते, काही प्रॉब्लेम नाही, पण तरी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. आपलं एमच आहे की मी जेव्हा पुढच्या वेळेस येईल, पुढच्या परिक्रमेच्या वेळेस, तेव्हा पूर्ण माझे जेवढे व्हिडिओ झालेले आहेत त्याचा पूर्ण अभ्यास करून मी अजून पुढची परिक्रमेला येईल. कारण हाही माझा पहिला प्रसंग आहे आणि पुढचा आपल्याला घ्यायचा. तर चला जाऊयात आपण. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर परत 2 रस्ते आणि आपल्याला डाव्या हाताला जायचंय. पाठी दिलेली चिरखान गाव आहे, तिथून आपल्याला जायचंय पुढे. सरळ परत आल्यानंतर 2 रस्ते आहेत. इथे पाठी दिली नर्मदा परिक्रमा मार्ग उजवीकडे वळून आपल्याला पुढचा मार्ग घ्यायचा आहे. आपल्याला पक्की सडक लागली आहे. इकडे गाव आहे चिराखान आणि चिराखान कतर इथं एक आश्रम आहे छोटस. इथे सेवा दिली जाते परिक्रमावासियांसाठी. नर्मदे हर. परिक्रमावासी आराम करतात तिथे. छोटीशी कुटी आहे आणि त्याच्यातून ते आणि समोर इथेच लिहिलेलं आहे नर्मदा. छोट्याशा स्कूटीतून ते आपल्याला सेवा देतात. नर्मदे हर गुरुजी. थोडं चालून आल्यानंतर परिक्रमावासी विश्रांतीसाठी बसलेत. नर्मदे हर. नर्मदे. सगळेजण दुपारचा 20वा थकून येतात. चालून 2-3 किलोमीटरवर शांततेत 20वा घेतात आणि पुढच्या मार्गाला जातात. पुढे आल्यानंतर
इथून 2-3 रस्ते आहेत. इथं कन्फ्युजन आहे. तर इथं आधी ऐन ते पुढे गेलेले होते सरळ. इकडनं उजव्या हाताने जायचंय. इथं असे खूप सारे रस्ते आहेत. समोर पण 2 रस्ते आहेत. जर आपण बोर्ड पाहिला नाही खूप चुकू शकतो आणि भटकू शकतो. कारण थोडं जंगल टाईप एरिया, जंगल म्हणजे आपलं बाबडीच्या झाडीची मोकळी जागा असते तसा एरिया. शेती वगैरे नाही आहे आणि रस्ते भरपूर आहेत. सौजन्य तिरुपती नर्सरी पडवा इथं असले बोर्ड लावून दिलेले आहेत आणि त्या बोर्डाच्या मार्गाने आता आपल्याला पितामली या गावाकडे जायचं आहे. इकडे एक रस्ता जातो. लावले असे छोटे छोटे रस्ते आहेत. आणि काही चिन्हही बांधलेले आहेत. नर्मदे यार. आणि येणारे जाणारे भरपूर आहेत रस्त्याला म्हणून काही नाहीये. चला तर जाऊयात. नर्मदे यार. पुढे एक गाव लागलंय. तिथून त्यांना डावीकडेला वळायचं आहे. नर्मदे यार. असा पूर्ण बाबळीच्या झाडातून रस्ता आहे आणि छोट्या छोट्या वाटा आहेत. वाटा चुकण्याची संभावना आहे. हा, इथं पुढे झंडी बांधली आहे कारण इथं काही नसल्यामुळे कन्फ्युजन होतं. आपण गाडीवाल्याला विचारलंय. पुढे अजून दुसरा रस्ता आहे. वाटा छोट्या छोट्या आहेत, उमजू शकत नाही म्हणून आपल्याला झंडी जी आहे आता दिसत असेल आपल्याला, भगवी झंडी, झंडी चिंदी कापड जे काय असेल ते आपल्याला शोधून पुढे मार्ग घ्यावा लागतो. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर एक छोटा नाला लागतोय आणि छोट्या नदीतून आपल्याला वरच्या साईडला येऊन इकडे एक रस्ता जाताना आहे पण इथे पिटामली इथं लावलं. इथून आपल्याला पुढे जायचंय. नर्मदे हर. भैया पिटामली कितना है यहाँ से? पितामली कितना है? 3.5 किलोमीटर. 3 किलोमीटर म्हणजे 4 किलोमीटर असावं. चला बघूयात. आज सकाळी मैयाचं दर्शन झालेलं होतं आणि दुपारी आपण चालून आल्यानंतर पितामली या गावाला जातानाही आपल्याला मैयाचं दर्शन झालेलं आहे आज. आणि जे समोर आपल्याला गाव दिसतंय पलीकडे, मैयाच्या पलीकडे, ते बकावाचे दाखवलं होतं आपण, ज्याच्यात ज्या गावात शिवलिंग बनवले जातात ते गाव ते. इकडे एक रस्ता जातो डाव्या हाताला पण आपल्याला मैयाच्या किनाऱ्याने जायचंय कारण आश्रम पूर्ण आता मैयाच्या किनाऱ्यालाच आहे. पुढे चालून आल्यानंतर परत थोडे पाय थकलेत आपण मैयाच्या किनारी. झाडं तर नाही आहेत पण आपण हा तिथं जागा भेटली, बसून घेतलं आरामाला. आणि इथं मैयाचं आपण दर्शन घेत हे करतोय. निवांत शांततेत बसलोय. हे पलीकडे दिसतंय
ते बकावा गाव आणि पुढे एक नदी आहे. इथून तुम्हाला इथं थोडासा संगम दिसत असेल. इथं जी थोडी छोटी उपनदी भेटली आहे ती बकावाच्या आधी आपण जे पाण्यावर बांबूचा ब्रिज होता तो क्रॉस केला होता. तो ब्रिज तिथं आहे. आपला होता ओंकारेश्वरचा तो तिसरा दिवशी आपण इकडं होतो. अशा प्रकारे आजचा प्रवास थोडा रस्ता होता चांगला, पण जे हे लोक आहेत आपले खनन करणारे वाळू, त्यांनी रस्ता थोडा अवघड करून ठेवला आहे. नॅचरल रस्ता थोडा अवघड केलेला आहे. पण काही नाही, अजून राहिलं आपलं 3 किलोमीटर. तीन 3.5 किलोमीटर. चला बघूयात पुढे आता आपलं प्रवास कसा होतो ते. नर्मदे हर तिथून आल्यानंतर आपला इकडं आता रस्ता संपतो नदी तटाचा. आता थोडं वरती चढावं लागेल आपल्याला. वरती चढून आपल्याला आश्रम आलेला आहे. आता जवळ आहे, 1-1.5 किलोमीटर असेल. 1-1.5 किलोमीटर चालून जावं लागेल. आज सायंकाळ पण मैयाचं दर्शन आता आपण इथून आश्रमातून होतं की नाही माहीत नाही, होईल माझ्या मते आश्रमातून, कारण तटावरच आहे. तरी आपण एक वेळेस अजून दर्शन घेऊयात मैयाचं आणि पुढच्या मार्गाला लागूयात. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर असा बाबडीचा रस्ता लागलाय आणि आता 800 मीटर आश्रम असून पाय एवढे थकलेत की पुढे जायचं नाव घेत नाही आहेत. पण इथं बसायलाही थांबायलाही वाटत नाहीये. म्हणून हळूहळू का होईना पावलं टाकत नर्मदे हर करत आपण आता आश्रमात जाणार आहोत. नर्मदे हर. गाव येतात, बारकी पोरं अशी पडत येतात. नर्मदे हर. असा छोट्या रस्त्यातून नर्मदे हर माझी. अरे धन्यवाद. आज सगळ्यांचे पाय गोळे होणार आहेत. आपण आलो आणि आश्रमात आसन वगैरे लावून पूजा आरती झाली. आसन आणि सगळेजण आरती वगैरे घेत आहेत. इकडे स्वयंपाक आहे. बघू आता आपण स्वयंपाकाला काय मदत करता आली तर.